महानगरपालिकेचं ऑडिट करावं लागते असा काढतात फोटो. आणि आता हातातही टाकलं तर जमते. आता वर मी म्हटलं आता हातात टाकलं तर जमते ना. चेहरा दिसणार नाही ना नंतर. हायलाइट होईल. चेहऱ्याच्या वर जाते. हाव तुला तू खुर्ची उभा राहता अंकेला टाकू काढू नाही शकत. ठीक आहे. अरे बापरे झाले सगळे. बाबू गजे ये लोग पाहिजे एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जय 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 भीम. जय 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 भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. लेकराची फोटो आले पाहिजे. वेळ झाला ना.
मंच पर मौजूद तमाम दानिश्वरों, बुजुर्गों और हमारे बड़े और नौजवान साथियों को सभी को आदाब, जय भीम और नमस्ते। आज 14 अप्रैल है। 14 अप्रैल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती। आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। आज 14 अप्रैल है। आज सब लोग पूरे देश में उस इंसान का जश्न मना रहे हैं, जन्मदिन का जश्न मना रहे हैं, जिसने सदियों के अंधेरे को कलम की नोक से चीरकर रोशनी का रास्ता दिखाया, है ना। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वो शख्सियत थे जिन्होंने कलम के ज़ोर पर हमें सिखलाया कि हमें बताया। डॉक्टर साहब बाबा साहब अम्बेडकर ने कलम के ज़ोर पर पूरी दुनिया को हिला दिया। डॉक्टर साहब बाबा साहब अम्बेडकर ने हमें बताया कि इंसान पैदा तो गुलाम हो सकता है, लेकिन उसे मरना आज़ाद चाहिए, है ना। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें बताया इंसान पैदा तो गुलाम हो सकता है, लेकिन उसे मरना आज़ाद चाहिए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वो शख्सियत थे जिन्होंने संविधान के ज़रिए हमें जीने का सलीका सिखाया, जिसने कलम के ज़ोर से दुनिया को हिला दिया। मजलूमों के हक़ के लिए जिसने खुद को मिटा दिया, वो भीमराव थे जिसने मुल्क के हर इंसान को संविधान के रूप में जीने का सलीका सिखाया। साथियों, आज हम सिर्फ यहाँ पर नारे लगाने नहीं आए हैं, आज हम सिर्फ यहाँ पे हार चढ़ाने नहीं आए हैं। आज हमें सोचना चाहिए कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो भारत का सपना देखा था, क्या आज का भारत वैसा है? क्या आज का भारत वैसा है? नहीं है। आज अल्पसंख्यक को यह एहसास दिलाया जाता है कि वो दूसरे शहरी के नागरिक है ना। आज अल्पसंख्यक को ये एहसास दिलाया जाता है कि वो दूसरे शहरी के नागरिक है। उनको मजबूर किया जाता है, कभी हमारे खान पान पर, कभी हमारे लिबास पर, कभी हमारे देशभक्ति पर सवाल उठाए जाते हैं, कभी हमारा आरक्षण ख़त्म किया जाता है। मैं उन नफरत के सौदागरों से पूछना चाहता हूँ, क्या तुम्हें बाबा साहब अम्बेडकर का संविधान नज़र नहीं आता, जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें कहा था, जिन्होंने सिखलाया हमें? डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का क्या तुम्हें संविधान नज़र नहीं आता? क्यों तुम नफरत फैलाते हो? तुम्हारा नफरत फैलाने का काम अब चलने वाला नहीं है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें बताया, भाई को भाई से जोड़ने का काम करो, तोड़ने का काम तो पूरी दुनिया करती है, मैं यहाँ जोड़ने आया हूँ। जी हाँ, मैं यहाँ जोड़ने आया हूँ। बाबा साहब अम्बेडकर ने सपना देखा था हमारा भारत एक हो, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब एक हो, लेकिन आज क्या है? हम अलग अलग होते हैं, आपस में दंगे कराए जाते हैं, जातिवाद कराई जाती है, मॉब लीचिंग किया जाता है, अल्पसंख्यक को टारगेट किया जाता है, मुसलमानों को टारगेट किया जाता है। क्यों टारगेट किया जाता है? क्या अल्पसंख्यक को जीने का अधिकार नहीं है? क्या हम खुलकर जी नहीं सकते? क्या हम खुलकर कहीं जा नहीं सकते? क्यों नहीं जा सकती? हमारा अधिकार है। यह अधिकार हमें डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया है, किसी ने खैरात में नहीं दिया है हमें। डॉक्टर साहब अम्बेडकर ने हमें खुले आज़ादी दे हमारे धर्म को फॉलो करके जीने का अधिकार दिया है भारत देश में। जी हाँ, मैं आज इस मंच से उन नफरत के सौदागरों से कहना चाहता हूँ कि इस मुल्क में जितना हक एक गरीब का है, जितना हक एक अमीर का है, उतना ही हक एक गरीब का भी है। जितना हक बहुमत संख्या का है, उतना ही हक अल्पसंख्या का भी है ना। जितना हक अमीर का है, उतना ही हक गरीब का भी है। इस हक हमें बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर साहब ने दिया है। मेरे भाइयों और बहनों, अब वक्त आ गया है कि हम अपनी चुप्पी को तोड़े, हम चुप न रहे। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था शिक्षित रहो और संगठित रहो, लेकिन मैं इसमें जोड़ना चाहता हूँ कि सियासत में भी आओ। मैं इसमें एक कड़ी और जोड़ना चाहता हूँ, सियासत में आओ, है ना। क्योंकि जब तक हम सियासत में आएंगे नहीं, हमें मालूम नहीं होगा कि हमारे हक कहाँ पे छीने जा रहे हैं। लोग कहते हैं कि ये कीचड़ है। सियासत में आना एक गंदा खेल है। क्यों गंदा खेल है? इसके अंदर गंदे लोग आते हैं तो गंदा कर देते हैं, अच्छे लोग आएंगे तो अच्छा करके जाएंगे, अच्छे लोग आएंगे तो अच्छा करके जाएंगे। जब तक हम अपने सिर्फ भीड़ बनकर दूसरों के पीछे आगे चलेंगे, हमारे मसाइल हल नहीं होंगे। बाबा साहब ने हमें एक वोट की ताकत दी थी। हमें वोट की ताकत सिर्फ लीडर चुनने के लिए नहीं है, लीडर बनाने के लिए भी है। मैं चाहता हूँ हर घर से हमें अपना एक लीडर बनाना चाहिए,
हर घर से एक लीडर पैदा हो, क्यों पैदा ना हो, हमें लीडर पैदा करना है, हमें लीडर पैदा करना है। वो वोट डालने का अधिकार नहीं है, सिर्फ वोट लेने का भी अधिकार रखो। वोट लेने का अधिकार नहीं है, वोट देने का अधिकार नहीं, सिर्फ वोट लेने का भी अधिकार रखो, है ना। तो मैं खुद आज आपकी इन कुर्सियों पर हमें अब बैठना होगा, हमें सियासत की कुर्सियों पर बैठना होगा जहां फैसले लिए जाते हैं, क्योंकि अगर आज तकदीर हम खुद नहीं लिखेंगे तो हमारी तकदीर को काले अक्षरों से कोई और लिखेगा। आज मैं आपके सामने एक बड़ा पैगाम लेकर आया हूँ। मैं आज नफरत मुक्त अभियान करना चाहता हूँ, मैं आगाज़ करना चाहता हूँ। मेरा अभियान किसी के खिलाफ नहीं है, मैं उस सोच के खिलाफ लड़ना चाहता हूँ जो भाई को भाई से अलग करते हैं, जो भाई को भाई से अलग करते हैं। मेरा मकसद साफ है, जुल्म के खिलाफ लड़ना और मोहब्बत का पैगाम देना जो बाबा साहब अम्बेडकर ने दिया था। हर घर में मोहब्बत का पैगाम जाकर मैं भी वही पैगाम देना चाहता हूँ, मोहब्बत का पैगाम। और जो हमारे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हर घर में जाके मोहब्बत का पैगाम दिया था, भाई से भाई को मिलाया था, उन्होंने हर घर में यही पैगाम दिया था, मोहब्बत का, भाईचारे का, और कुछ नहीं। लेकिन आज लोग उन पे तहमत लगाते हैं, आज लोग उनको बुरा भला कहते हैं, आज लोग हमारे इस्लाम को बदनाम करते हैं। क्यों करते हैं? क्यों करते हैं भाई? क्या मकसद है? तो मैं यही कहना चाहता हूँ, नफ़रत की दीवारों को मुझे गिरानी होगी, मोहब्बत की शमा मुझे जलानी होगी। नफ़रत की दीवारों को गिरानी होगी, मोहब्बत की शमा जलानी होगी। बहुत सह लिया जुल्म सितम, अब हमें अपनी हुकूमत बनानी होगी। मेरे साथियों, मैं आज आपसे आपकी ताकत मांग रहा हूँ। मैं चाहता हूँ कि आप लीडर बने। मुझे ऐसे नौजवानों की ज़रूरत है जो मज़हब के नाम पर लड़ने नहीं, बजाय तरक्की के नाम पर हाथ मिलाने आए। कौन कौन तैयार है मेरे साथ बिना मज़हब के लड़ने के? कौन कौन तैयार है मेरे साथ मोहब्बत के नाम पर आने के लिए? ज़रा हाथ उड़ा के बताओ, कौन कौन मेरे साथ इस अभियान में हिस्सा लेना चाहता है, मोहब्बत का पैगाम करने के लिए? हाथ उठाओ, वहाँ तक की आवाज़ जानी चाहिए, वहाँ तक की आवाज़ उठाओ, हाथ उठाइए। बहुत अच्छी बात है, बहुत सारे लोग मेरे साथ हैं। यही मकसद है, दलित, मुस्लिम, हिंदू मुस्लिम, सिख, ईसाई, हम जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, भाई से भाई को जुड़ाओ, हम भाई से भाई को जुड़ाना चाह रहे हैं। बस यही पैगाम है हमारा, और कुछ भी नहीं। जो नफ़रत को ख़त्म करे, नफ़रत फैलाने वालों के आंखों में आंखें डालकर कह सके कि ये मेरा हिंदुस्तान है, यहाँ पे भाईचारा चलेगा, आओ मेरा साथ दो। क्या आप तैयार हैं नफ़रत को मिटाने के लिए? बताओ मुझे, क्या आप तैयार हैं अपनी सियासत खुद बनाने के लिए? याद रखना, बाबा साहब ने अकेले लड़कर पूरी दुनिया को झुका दिया था। हम तो लाखों की तादाद में है, हम लाखों की तादाद में है। हमें लड़ना होगा, हमें लड़ना होगा, हमें लड़ना होगा। हमारे सामने टिक नहीं पाएंगी। आज इस मुकद्दस के दिन पर हमें ये अहद कसम खा ले कि हम लड़ेंगे भी, हम बढ़ेंगे भी, और इस मुल्क के ऊंचे से ऊंचे ओहदे पर पहुंचकर इंसाफ का परचम लहराएंगे। हक के लिए लड़ना सीखो, जालिम के आगे अड़ना सीखो, और जुल्म के खिलाफ लड़ना सीखो, जुल्म के आगे अड़ना सीखो। बाबा साहब के नक्श कदम पर चलकर दुनिया के इस ऊंचे से ऊंचे मुकाम पर चलना है, दुनिया के ऊंचे से ऊंचे मुकाम पर चलना है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नक्श कदम पर चलना है। जाते जाते मुझे और भी जाना है जगह पे अकोला में, तो मैं बस जाते जाते यही कहूँगा कि नफ़रत को ख़त्म करना है, मोहब्बत को जीतना है, और बाबा साहब के सपनों का भारत हमें हकीकत में बनाना है। हमें भारत बनाना है बाबा साहब के सपनों का। कौन कौन तैयार है सपने का भारत बनाने के लिए? ठीक है, इंकलाब जिंदाबाद, जोर से आवाज आनी चाहिए। कौन तैयार है? मुझे समझ में नहीं आ रहा है, मैं मेरे साथ देने के लिए बोले इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, भारत मुक्त, नफरत मुक्त अभियान जिंदाबाद। जय भीम, जय भारत, जय भारत, जय भीम, आदाब, जय संविधान, खुदा हाफिज।
मुक्त भारत अभियान चलाने का ऐलान किया है और इसकी आज सख्त ज़रूरत है। हमारे देश की युवा पीढ़ी नशा के अधीन हो चुकी है और हमारे देश से शिक्षा, रोजगार और स्वास्थ्य ये गायब होते हुए नज़र आ रहा है। करीबन 1.25 लाख स्कूलें बंद की गई है और शराब के अड्डे जगह जगह पर खुलाए गए हैं। इसीलिए नशा मुक्त भारत अभियान चलाना बहुत ही अनिवार्य है। पूरी दुनिया आज का दिन समता का दिन करके मना रही है। हम महाराष्ट्र सरकार और भारत सरकार से इस मंच से पूछना चाहते हैं कि जिस देश में बाबा साहब पैदा हुए उस देश की सरकार 14 अप्रैल कौन सा दिन मनाना चाहती है। इसके आगे की कार्रवाई हमारे नंदू आज के इस कार्यक्रम के उद्घाटक हमारे साथी माननीय एडवोकेट मकेश्वर जी, इनसे अनुरोध है कि वो उद्घाटकीय बात रखेंगे। जय भीम। जगात आज सगळीकडे युद्धाचं वातावरण सुरू असताना, अशांतता पसरली असताना आज ज्या विचाराची जगाला आवश्यकता आहे ते तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जयंती झाली आता 11 एप्रिलला, ते ज्योतिराव फुले, माता रमाई यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन। आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे मित्र दीपक भाऊ इंगळे, जे प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मागील 15 ते 16 वर्षापासून निरंतरपणे राबवित आहेत। सन्माननीय मंच, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बंधूंनो, माझ्या मनात प्रश्न येतो की माझ्या आबाजीची जयंती का मनवली जात नाही, तुमच्या माझ्या आप्पाजीची जयंती का मनवली जात नाही। तर बंधूंनो, माझा आप्पा, माझा आबाजी, माझा बाप फक्त हा स्वतःसाठी जगला, स्वतःच्या संसारासाठी जगला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महासूर्य या समाजासाठी जगला आणि समाजासाठी गेला। बाबासाहेबांची 4 अपत्य या चळवळीसाठी दुर्लक्ष झाल्यामुळे जीवित राहिली नाही, औषध पाण्याविना ती गेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भीम प्रतिज्ञा केली होती की ज्या समाजात मी जन्मलो वाढलो त्या समाजाची ही दैनावस्था दूर करण्यास जर का मी अपयशी ठरलो तर मी माझ्या स्वतःच्या छातीत बंदुकीची गोळी घालून माझे जीवित कार्य संपवून टाकले। ही भीम प्रतिज्ञा बाबासाहेबांनी अहोरात्र परिश्रम करून, कठोर परिश्रम करून प्रत्यक्षात उतरवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिकलो ना आम्ही, बरोबर आहे, शिकलो, मोठ्या मोठ्या मानाच्या पदव्या घेतल्या, नोकऱ्या घेतल्या, आम्ही पण जगलो, जगत कोणासाठी हो? माई बायको, माय लेकर आणि माय कुटुंब याच्या व्यतिरिक्त आपण जगत नाही। याला काही लोक अपवाद असतील, परंतु बहुसंख्य जे लोक आहेत ते फक्त माझं कुटुंब याच्या व्यतिरिक्त त्यांचं कार्यक्षेत्र नसते, माझी बायको बस।
आम्हाला बाबासाहेबांनी संघटित व्हायला सांगितलं, संघटित व्हायला सांगितलं. परंतु जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपण पाहतो की जो तो म्हणतो मीच लीडर, मीच मोठा. एका एका वार्डातून आपले किती उमेदवार असतात? आपल्याच उमेदवाराची संख्या जास्त असते. झालो का आपण संघटित? नाही झालो. संघर्ष करा. संघर्ष कोणासोबत करतो आपण? आपल्यातच संघर्ष करतो, आपल्याच माणसाचे पाय धरून ओळतो. आणि याचमुळे आपलं जे राजकीय जे चित्र आहे, जे 18 गटात जो आपला पक्ष विभागला गेला, याचं द्योतक आपण किती संघटित आहोत हे आपल्याला दिसते. मित्रहो, बाबासाहेबांनी आपल्याला जातीमूलक समाज निर्माण करायचा आहे असं सांगितलं. जातीमूलक समाज निर्माण करायचा असं सांगितलं. आपण करू शकलो काय? माझं तर स्पष्ट मत आहे, नाही करू शकलो आपण. अहो, जाती निर्मूलक समाज सोडा. हे पोट जाती जे आहे समाजात, बावणे, लाळवण, कोसरे, आंदोलन, हेच तर आपण मिटू शकलो नाही. ते तर मग नंतरची गोष्ट आहे. जेव्हा मी माझ्या जवळच्या नातेवाईकासाठी एक मुलगी पाहायला गेलो, तेव्हा एका आपल्याच पोटजातीच्या घरी एका मित्रत्वाच्या नात्याने मी त्याच्याकडे गेलो आणि मी प्रस्ताव मांडला. तर तो माझा मित्र मला विचारत होता की तुमचं आडनाव काय आहे? म्हटलं मकेश्वर आहे. आणि तुमचं काय आहे हो? तर मला माहित होतं आठवले आहे म्हणून. आठवले आणि मकेश्वर यांचं नातं जमते असं त्याचं वरून त्याचं मत झालं. मग काय म्हणते, का हो तुमचे कोण्या गाव? सोयऱ्या तो म्हणते. आम्ही सांगितलं बा दरापूर साईडनं सोयऱ्यात. तुमचे हो? तर चांदुरले साईडनं. तर मग झालं काय, मुला मुलीची पसंती झाली, सर्व झालं. हळूच माझा मित्र माझ्या कानात सांगते, हो म्हणते जमत नाही म्हणते. काहून जमत नाही? म्हटलं बा आपण तर बुद्धिस्ट आहोत. नाही राजो जमत नाही म्हणे. अरे सांगा तर खरी काय झालं तर? काय राजो म्हणे आम्हाला लाळवणी चालतात, बावणी चालतात, सोमच नाही चालत म्हणे. अरे अरे रे, हेच का बाबासाहेबांचं तुम्हाला जे शिकवून दिली बाबासाहेबांना? हेच का? नाही मित्र हो, बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिली ते शिकवण अद्यापही आपण आचरणात आणली नाही. तो धम्म आपण आचरणात आणला नाही. आपली तरुण पिढी कुठं जात आहे? दारूच्या आहारी जाऊन सारं त्यांचे ते यकृत किडण्या खराब करत आहे. आणि त्या दारूच्या नशे जय भीम बोलो, जय भीम बोलो. अरे खरोखर आपण त्या लायकीचे बनलो काय? ती पात्रता आपल्यात निर्माण करावी लागेल. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने आपल्याला चालावे लागेल. तरच कुठे ही नवीन जी पिढी आहे, ती उमरते लेकरं आहेत, त्यांचा उद्धार होईल. मला हे म्हणायचं नाही की काही लोकांचा उद्धार झाला नाही, नक्की झाला. ज्यांनी धम्माचं आचरण केलं, ज्यांनी आचरण केलं त्यानुसार जे वागले, खरोखर त्यांचा उद्धार झालेला आहे. परंतु आजही आपल्या समाजाचं चित्र पाहतो म्हटलं तर बहुतांश लोक आजही दरिद्रात कितपत पडलेले आहेत. गेले मुठभर लोक वर, बरोबर आहे, मुठभर वर गेलेले लोक ते त्याच्या भावालाही विचारत नाही. माय कुठं असते तर वृद्धाश्रमात. हीच का बुद्ध भगवान बुद्धाची शिकवण? बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांच्या धम्मात प्रत्येक गोष्ट आपल्याला रेडीमेड करून दिली आहे. कसं वागायचं, लग्न झालेल्या मुलीनं कसा व्यवहार करायचा, पती पत्नीने कसा व्यवहार करायचा, हे खरंच करतो का आपण? या भीमजयंतीच्या पावन पर्वावर प्रत्येकानं हे तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे का मी तसा वागतो काय? माझं आचरण तसं आहे काय? की फक्त 14 एप्रिलच्या दिवशी जय भीम करतो आणि त्यानंतर घरात झोपून राहतो, चळवळीच्या कामी येत नाही, धम्मकार्याला सहकार्य करत नाही. हे कितपत योग्य आहे मित्र हो? याचं आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच त्यात प्रगती आहे. प्रगतीच नाही ते 100% प्रगती आहे, याची मी आपल्याला गॅरंटी देतो. आणि आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या
या मुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो आणि आयोजकांना मला जे 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. जय भीम. धन्यवाद वकील साहब, आपने इस कार्यक्रम का उद्घाटन किया है. साथ ही आज का दिन ये समता दिन करके दुनिया के 192 देशों में मनाया जा रहा है और वो भी बड़ी धूमधाम से मनाया जा रहा है. इतना ही नहीं तो बहुत सारे देशों ने उनके शासकीय कार्यक्रम शुरू कर दिए हैं 14 अप्रैल को ही. आज ही के दिन महाराष्ट्र सरकार एससी का जो हमारा रिजर्वेशन है उसको डिवाइड करने की साजिश कर रही है. उन्होंने अनंत बदर नाम की समिति गफलत में गठित करके उसका अहवाल भी जनता को या जो प्रतिनिधि है समाज के उनको संज्ञान में न लेते हुए वो एससी को डिवाइड करना चाहते हैं. हम महाराष्ट्र शासन के इस असंवैधानिक और अलोकतांत्रिक निर्णय का निषेध करते हैं. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ बाबा साहेब निषेध करती है. हमारे बीच हमारे साथी इस कार्यक्रम का संचालन करने वाले हमारे साथी मिस्टर नंदू खंडारे, इनसे अनुरोध है कि वे आज के उपलक्ष्य में आज के उपलक्ष्य में बात रखेंगे. किसी का ये अनाउंस करता. हॅलो, अमोल बळीरामजी चिमणे यांचं आधार कार्ड या ठिकाणी आहे, त्यांनी घेऊन जा. महामानव, विश्वभूषण, क्रांतीसूर्य, युवक प्रवर्तक, तुमचा आमचा बहुजनांचा मायबाप, या देशाचा बाप, 240 देशाचा मायबाप बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि आमंत्रक मान्य दीपकजी इंगडे, महाराष्ट्राचे झुंजार कार्यकर्ते गायक आहेत, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. तुमच्या समोर जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्यक्त करतो. हिंदू को मौका मिला उसने रामायण लिख दिया, क्रिश्चियन को मौका मिला उन्होंने बाइबल लिख दिया, मुसलमान को मौका मिला उसने कुरान लिख दिया, और जो स्कूल के बाहर पढ़ा उसको बाहर रखा गया था स्कूल के बाहर, उसने पूरे हिंदुस्तान का, पूरे वर्ल्ड का, अंतरराष्ट्रीय क्षेत्र का तकदीर बदल दिया. उसकी आज जयंती है. मित्र हो, या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षाची गुलामी या मातीत गाडण्याचं काम केलं. त्या महामानवाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. 135व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहता. मित्र हो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाबाळाची राख रांगोळी करून, आपल्या रक्ताची शाई करून या देशासाठी नाही तर पूर्ण जगासाठी जे संविधान लिहिलं त्याची जाणीव आम्ही आज करताना दिसत नाही. मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला नसता
बोलण्याचा अधिकार, चालण्याचा अधिकार दिला नसता तर मी या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळाली नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुर्द्याला जागृत केलं, बहिऱ्याला ऐकण्यावर लावलं, लंगड्याला चालणं शिकवलं आणि ज्याच्या मनगटात ताकद नव्हती त्याला ताकदीचं बळ दिलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांचा छळ या देशामध्ये झाला. जातीवादी आणि माकडांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळोछडी अपमान केलेला आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का मी एवढा मोठा विद्वान असून माझा जर छळ या देशात केला जाते तर माझ्या समाजाचं काय, म्हणून मला विदेशात शिक्षण घ्यायला गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड, रशिया, अमेरिका इत्यादी देशात शिक्षण घेऊन या देशाचं संविधान लिहिलं. काही जातीवादी माकडं म्हणतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही. मग या देशामध्ये नेहरूंनी संविधान लिहिलं, गांधींनी संविधान लिहिलं, बॅरिस्टर जिनानं संविधान लिहिलं, परंतु संविधान चाललं नाही, लोकांनी अमान्य केलं. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये 1700 जाती आहेत, त्या जातीच्या सर्व माणसाला समानतेचा अधिकार दिला. त्या महामानवाची जयंती आज आहे मित्र, त्या महामानवाची जयंती आज आहे. जातीत आज आपण पाहतो जाती भांडणं लावण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. तुम्ही आम्ही पाहतो या देशात हिंदू खतरे में है, कोई बोलता मुस्लिम खतरे में है. या देशात हिंदू खतऱ्यात कशासाठी आहे? गावचा सरपंच हिंदू, पंचायत समितीचा सभापती हिंदू, जिल्हा परिषदचा अध्यक्ष हिंदू, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदू, आणि मग हिंदू खतऱ्यात कसे आहे? तुमच्या हातात जर सत्ता असून तुम्ही म्हणता का आम्ही खतऱ्यात आहोत? अबे तुम्ही खतऱ्यात नाही, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सुरक्षित आहे, तुमची लायकी नाही आहे. मित्र, जे खरं आहे ते बोललं पाहिजे. खोटे आश्वासनं देऊन समाजाला गुमराह करण्याचं काम करू नका. मित्र, समाजामध्ये आम्ही पाहतो तटातटात विखुरलेले आमचे माणसं. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ नेस्तानाबूत करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी बसलेले आहे, तुम्ही केलेलं आहे. तुमचा हात पंजाकडे जात, कोणाचा हात शिवसेनेकडे जात, कोणाचा हात घड्याळाकडे जात. अरे तुमच्या बापाने एवढं मोठं तुमच्यासाठी करून ठेवलं, तुमचा हात फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीकडे का जात नाही? काय परिस्थिती आहे? तुमच्यात लाचारी आहे, तुमच्यात बेईमानी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का माझ्यासारखी गरिबी या देशात कोणी भोगली नाही, माझ्यासारखी गरिबी या देशात कोणी पाहिली नाही. परंतु मी गरिबी कोणाला दाखवलं नाही, गरिबीचा आव केला नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात का मी या खुर्चीला आणि या मंत्रिपदाला लाथ मारू शकतो, तर तुम्ही त्या मटणाच्या दारूच्या बॉटलीला का तुम्ही स्वीकारता हा याचा प्रश्न तुम्हाला करता आला पाहिजे. जर तुमचा बाप जर एवढा मोठं सांगत असेल तर तुम्ही पांढरे कपडे घालता, निळ्या साड्या घालता, पांढरे कपडे घालून तुमच्या अंगावर आहेत, ही पुण्याई कोणाची आहे? देशमुख पाटला सारखे चेहरे तुमचे चमकत आहे, हे पुण्याई कोणाची नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. ऐर्या गैर्याची पुण्याई होऊ शकत नाही. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु तथागत बुद्ध हिंदू, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले हिंदू, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु गाडगे बाबा हिंदू. मग जर हिंदू असेल, जर बाबासाहेब आंबेडकरांना यांना गुरु मानलं असेल, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान का करता? जर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात 1956 साली मुसलमान धर्म स्वीकारला असता तर या देशाचा पंतप्रधान मोदी नसून अब्दुल शहा मुख्य प्रधानमंत्री झाला असता. मित्र, एवढी याची जाणीव ठेवा.
परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा शेळ होऊ नये, हिंदूचा कधी अपमान केला नाही, हिंदूला शिवीगाळ केली नाही, कुणीची आई बहिणीवर शिवीगाळ केली नाही. माझ्या बापानं सर्व सहन केलं, माझ्या बापानं सर्व सहन केलं. म्हणून या देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं राहतात. म्हणून आजही देशात आणि महाराष्ट्रात पाहत आहे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तोडल्या जात, बाबासाहेबांच्या पुतळ्याचं बोट तोडलं जाते. हा जातीवाद कितपर्यंत चालणार आहे? मूर्ती आणि बोट तोडून बाबासाहेब आंबेडकरांचं हलकं भारी होणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या देशाच्या कोलंबिया विद्यापीठात तुम्ही आम्हाला संरक्षण देत आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मूर्ती आणि तुमचे विचार तोडले जाणार नाही. जगाच्या पाठीवर 248 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करण्याचं काम चालू आहे. मित्र, आज देशात काय चालू आहे? आमच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. आमच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या 350 जाती आहेत, एससीच्या 59 जाती आहेत, आदिवासीच्या 49 जाती आहेत. मित्र, आमच्या 59 जाती आहे एससीच्या, त्यामध्ये अबकड करण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं आणि दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदा मंजूर झालेला आहे. आणि त्या मंजूर झालेल्या कायद्यावर तुमच्याच बापाची सही आहे, त्याचं मी नाव घेणार नाही. जर 13% अबकड जर झालं असेल तर आमच्या बौद्ध समाजाला आरक्षण किती येईल? तर किती येईल? म्हणून आयोजकाच्या वतीनं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही माझं काही वेळ वाकडं या ठिकाणी बोललो असेल तर मला क्षमा करावी. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला असेल तर खरं बोलत असेल तर माईचा लालही कोणी तुमचं हलकं भारी करू शकत नाही. एवढा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला आहे. म्हणून जास्त न बोलता ह्याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. हॅलो, या ठिकाणी आमचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांच्याकडे आहे आदरणीय सन्माननीय नंदभाऊ खंडारे, पण त्यांनी आयुष्याच्या भारामध्ये त्यांना बोलावंसं वाटलं ते या ठिकाणी बोलून गेले. पण खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे सूत्रसंचालनाचा भार आम्ही दिलेला आहे. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे ज्यांची उपस्थिती संध्याकाळच्या सत्राला होती पण तरीसुद्धा ते सकाळच्या सत्राला सुद्धा उपस्थित राहिलेत असे आमचे आदरणीय सन्माननीय व्ही एम वानखळे साहेब. आणि जवळपास मला वाटते की त्यांच्या ज्या मिशा आहेत त्या मिशा पाहूनच खरा आंबेडकरवादी, खरा बाबासाहेबांचा अनुभवी त्यांची ती ओळख आहे. आणि म्हणून त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं आणि वाटलं तर त्या ठिकाणी बसावं. फॅनची हवा आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे रोटेशन आहे, जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम व्हायला हवा. म्हणून या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे मुख्यतः ते या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सत्कार पण होणार आहे प्राध्यापक विशुद्धानंद जवंजड साहेब राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं त्यांचं प्रास्ताविकाला सुरुवात करावी. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारी महाकारुणिक विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, चालतं बोलतं मुक्त विद्यापीठ संत गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाई आणि चारवाक्यापासून तर संत गाडगेपर्यंत, गाडगे महाराजापर्यंत ज्या ज्या संतांनी या मानवी कल्याणासाठी आपलं जीवन झिजवलं त्या सर्व संतांना सर्वांना या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करतो. या मंचावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि या विचार मंचावर असलेल्या आजच्या सर्व कार्यक्रमाचं अतिथीगण, मित्रहो, प्रबुद्ध बौद्धिशीय संस्था अमरावती तथा अखिल भारतीय समता संगीत कला मंच याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिवादन सोहळा आणि प्रबोधनपर
गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. यावर्षी हा कार्यक्रम प्रबुद्ध बौद्धिशीय संस्था अमरावती तथा अखिल भारतीय समता संगीत कलामंच व त्याचबरोबर राष्ट्रीय कलावंत आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषद भारतीय यांच्या तिहेरी संयुक्त विद्यमानाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाचं मुख्य आयोजक आदरणीय प्रबुद्ध बौद्धिशीय संस्था अमरावतीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दीपक भाऊजी इंगळे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे. या कार्यक्रमामागची मुख्य भूमिका पार पाडण्याचं काम म्हणता जो म्हणजे का हा कार्यक्रम संपन्न करत असताना खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार या ठिकाणी व्हावा हा मुख्य उद्देश या ठिकाणी ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो आहे. मित्रहो, आपल्या इथे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य या ठिकाणी वक्ते आपल्याला सांगतात, पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं अतुलनीय आहे. पण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार प्रवाह दिला, आपण त्या विचार प्रवाहावर चालत आहोत का? किंवा आम्ही मंचकावर बसलेले जे अतिथीगण असतात, जे सामाजिक कार्यकर्ते असतात, जे वक्ते असतात, जे प्रबोधनकार असतात, ते खरे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पाईक असतो का? यांचंही समीक्षण करण्याची वेळ आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती दिनी आपल्याला येऊन टिपलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आपण 135वा इथे साजरा करतो. हा साजरा करत असताना आपण हा साजरा करत असताना खऱ्या अर्थानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 135 वर्षाच्या पूर्वी म्हणजे 113 वर्षापूर्वी जो आपल्याला मार्ग दिला, 14 ऑक्टोबर 1956ला आपल्याला नागाच्या नागभूमीमध्ये जो धम्माची आपल्याला त्यांनी दीक्षा दिली, खरा बुद्ध आपल्या ओटाओटीमध्ये टाकलात, आपण त्या मार्गावर मार्गस्थ आहोत का याचं समीक्षण सुद्धा करण्याची गरज आपल्याला झालेली आहे. कारण मला असं वाटते का इथे जे बसलेले सर्व चेहरे आहेत हे सर्व झोपेचे सोंग घेऊन इथे बसलेले आहेत. म्हणजे झोपलेल्यांना तर उठवता येईल, पण जे जे झोपेचं सोंग घेतात त्यांना उठवता येत नाही. त्याच्यासाठीच या ठिकाणी आम्ही हा हॅलो चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 हॅलो. ज्या ज्या कलावंतांनी 13 तारखेपर्यंत आपल्या नावाची नोंद गाण्यासाठी केलेली आहे, इसको खोल दे बेटा. हॅलो 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 चेक हॅलो खोल अंदर आओ थोड़ा. हेलो चेक हेलो हेलो और खोल थोड़ा. हेलो चेक चेक हेलो 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 चेक हेलो हेलो ओके. सब लोग सुन ला लो. बंडे साहब बैज वाले रोडाकडचे बौद्ध बांधव असतील त्यांनी इकडे कृपया समोर येऊन बसावं. कुणी उभं राहू नये. ये मेरे सभी कलाकार, बहुत से कलाकारों के सवेरे प्रोग्राम थे, इसलिए कुछ कलाकार सवेरे नहीं आ सके. कोई विषय नहीं है, फिर भी आ गए. आपने प्रोग्राम निपटा के आ गए. प्रशांत जी हमने तबला वादक, ढोल वादक तथा बैंड वादक, इनसे अनुरोध करता हूँ कि वो कृपया अपना वाद्य लेकर स्टेज पर पधारे.
ठिकाणी सर्व लहान मोठे कलाकार गातील, ग्रामीण असो की शहरी असो, त्यांच्यासाठी हा मंच उपलब्ध आहे. फक्त गाण्याची सुरुवात म्हणून मी करून देतो आहे, त्या कार्यक्रमाची सुरुवात करून देतो आहे. आणि मध्ये मध्ये सुद्धा आपली फरमाईश असली तर काही आणि संध्याकाळी 7 ते 10 स्पेशल आणण्याचा प्रोग्राम माझाच राहील. त्यामुळे माझे या ठिकाणचे कलाकार आले ज्यांनी या आपल्या गाण्यासाठी नोंद केलेली आहे, त्यांना या ठिकाणी 4 वाजेपर्यंत गाण्याची संधी आहे. हा मंच छोट्या मोठ्या कलाकारांसाठी आहे, ज्यांचं नाव झालं पाहिजे, ज्यांना अनेक कार्यक्रम भेटले पाहिजे, बाबासाहेबांची चळवळ मोठी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आमचे मोठे बंधू रामकृष्ण भाऊ रामटेके यांच्याकडून वृद्ध कलावंतांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी होणार आहे.